शुक्रवारी दुपारी मी पापडाचं पीठ भिजून ठेवलं होतं आणि मग मला दिवसभर काम पुरवलं, त्याच्यामुळे मला काही पापड करायला वेळच नाही मिळाले. मग रात्री आमचे जेवणं वगैरे झाले आणि त्याच्यानंतर भांडे घासले, किचन आवरला आणि त्याच्यानंतर मग मी पापड करायला बसले. तर 9:30 वाजले होते किचनवरचे सर्व काही घरातले कामं आवरायला. तर इथे ना आता हे पापड होते ना, तर म्हटलं चला ते करून घेऊया. पुन्हा उद्यापासून अमावस्या सुरू होणार होती शनिवारी, तर मग शनिवारच्या नंतर आहे ना हे पापड करता आले नसते. तर इथे ना बघा मी पापड करून घेतले आणि 18 पापड झाले. उगीच ते पीठ असंच राहिलं असतं तर टाकून गेलं असतं, तर मी मोजले तर 18 पापड झाले होते. पापड करोपर्यंत रात्रीचे 10:30 वाजले होते. हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शनिवार आणि इथे ना मी सकाळी सकाळी मस्तपैकी देवपूजा करायला घेतले. तर छान अशी माझी देवांची आंघोळ घालून झाली, स्वच्छ देवारा पुसला, देवांची आंघोळ घालून झाली आणि बघा देवांना फुलं वाहिलेत, तर रांगोळी काढली. तर मस्त अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झाली. सकाळी देवपूजा झाली ना का छान वाटते, घरातलं वातावरण पण मस्त फ्रेश आणि प्रसन्न असतं. तर सकाळी आंघोळ वगैरे झाली बाहेरची, तर झाडझटक आधीच करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग देवपूजा करून घेतली. इथे उंबरट्याला हळदीचं लेपन वगैरे केलं आहे. तर बघा हळदीचं लेपन दररोजच असतं, एखाद्या दिवशी खूपच घाई गडबडीत असले तरच नसते, नाही तर दररोजच हळदीचं लेपन असतं. तुळशीची पूजा करून झाली आहे आणि अजून माझ्या मते 7सुद्धा वाजलेले नाही आहे, 6:30 पावणे 7च वाजले. पण उजेड बघा, दिवस बघा किती निघून आला आहे का, आत्तापासूनच गरम व्हायला लागलं आहे. आणि गार्डनमधले फुलं वगैरे बघा, छान वाटतं ना गार्डन. तर मला आता लवकरच ह्या कुंड्यांना कलर वगैरे द्यायचा आहे. थोड्याच दिवसात आता मी हे सर्व कुंड्यांना कलर देऊन घेणार आहे आणि आता मला झाडंसुद्धा लावायचे आहेत. मी भरपूर कुंड्या घेऊन ठेवलेल्या आहे माझ्याकडे. बाकीच्या जुन्या कुंड्या आहेत त्यासुद्धा आहे आणि नवीनसुद्धा मी 1 डझन कुंड्या घेतलेल्या आहेत. तर मला आता झाडं लावायच्या आहेत. तर माती आहे ना आणून ठेवणार आहे, पुन्हा पाऊस पडला ना तर मग माती आणता येणार नाही. इथे माझा चालू आहे स्वयंपाक आणि चहा ठेवला आहे. तर आज 3 मजूर आहेत कामावरती. जे काही बाहेर काय आपलं लाकडं वगैरे होते ना ते वरती भरून ठेवायचे पावसाच्या आधी. सागाचे लाकडं आहे तर असेच ठेवले तर ते खराब होतील त्याच्यासाठी. आणि एक बाई लावलेली आहे का आज मला तांदूळ गहू जे काही आहे ना ते भरून ठेवायचं. तर ते वरती न्यायचं राहतं ना, जिन्यावरती भरून ठेवते आणि मग ते खाली जावर एवढं करायचं. तर मग मी आज बाईला लावलं आहे आणि असं पण मी तिला बाईच म्हणते त्याच्यामुळं. तर हे बघा धुवून ठेवलं होतं मागच्या महिन्यात भाकरींसाठी, तर ते तांदूळ निवडून आणि भरून ठेवते. गहू भरायचे, सगळंच काही आज जे धान्य आहे ना ते मला भरून ठेवायचे. तर तुम्हाला पण मी दाखवणार आहे का धान्य मी कशा पद्धतीने भरते ते. तर चला आता आहे ना मी त्यांना चहा ठेवला आहे, चहा देते आणि मला मटकीची उसळ बनवायची आहे. बाकीचा स्वयंपाक झाला आहे, किचनवरती भांडे वगैरे बघा ठीक आहे ते मी सगळं आवरून घेईल, पण आता पटपट ते कामं करून घ्यायचे. आता ही माझी तयारी पावसाळ्याच्या आधीची. पावसाळ्याच्या आधी अशा काही तयाऱ्या करून ठेवल्या ना का मग आपल्याला अजिबात टेन्शन नसतं. आणि मी ज्या पद्धतीने धान्य भरलं ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा धान्य भरून ठेवलं ना तर अजिबात खराब होणार नाही. त्याच्यामुळंच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला समजेल. इथे बघा एवढी मोठी टाकी आहे, तर हिच्यात अर्ध्या टाकीच्या आसपास माझं मागच्या वर्षीचं गहू आहे हे बघा. आणि अजून एकदम चांगलं गहू आहे, काही कीड वगैरे बघा एकदम जवळून दाखवते, एकसुद्धा कीड किंवा काही खराब झालेलं नाही आहे. अजून पण 1 वर्ष हे गहू टिकल एवढं छान राहील. तर मी काय वापरते गव्हामध्ये किंवा तांदळामध्ये ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा असे ना मी ही पावडर आहे, ही पावडर टाकते मी गव्हामध्ये. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे धान्य एकदम चांगलं राहतं, गहू खराब वगैरे होत नाही. आता हे जुनं गहू मी काढून घेणार आहे आणि दुसऱ्या कोठीमध्ये भरणार आहे. याच्यामध्ये जे नवीन भरायचं आहे ना ते ह्या टाकीमध्ये भरून ठेवणार आहे. हे बघा माझं मागच्या वर्षीचं गहू ह्या कोठीमध्ये भरून ठेवलं या टाकीतलं आणि एवढं गहू आहे. आधी आत्ता हेच वापरून टाकील. ते टाकी व्यवस्थित स्वच्छ वगैरे केली, ही सर्व जागा व्यवस्थित झाडझटक करून घेतली आणि आता खाली एक पेपर टाकला आहे जाडमधला आणि हिच्यात आता गहू भरून ठेवायचं. ही भरल्यानंतर मग इथे दुसरी ठेवायला लागेल. तर 50 किलोचे 3 कट्टे आहेत, तर म्हणजे 150 क्विंटल गहू आहे. आता हे मला भरून ठेवायचं आहे. तर चला आता मी तुम्हाला
इथे बघा गहू एकदम स्वच्छ आणि एकदम छान गहू आहे. तुम्हाला मी दाखवते आता जवळून गहू. हे बघा सर्व गहू असेच आहे माझ्या वडिलांच्या इथं आणि असेच स्वच्छ साफसूफ केलेले गहू आहे. उन्हामध्ये वाळवलेले फक्तच भरून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये काही पावडर वगैरे किंवा इंजेक्शन टाकायचं. याच्या पलीकडे दुसरं काही टाकायचं नाही आहे. तर हे आता भरून ठेवते. बघा एकदम दळण केलेलं आहे, साफसफाई सगळं करून दिलेलं आहे. उन्हामध्ये वाळवेले आईने अशा ताडपत्र्या अंथरेल होते आणि सगळं गहू वाळून दिलं आहे. काव गव्हाचं कोणतं नाव आहे हे? श्रीराम ना? हां श्रीराम गव्हाचं नाव आहे. आता फक्त भरून ठेवायचं आहे आणि मी गव्हात काय टाकते आता ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तुम्हाला फोडून दाखवते. असं फोडायचं आणि त्याच्यामध्ये बघा ही पावडर आहे. ही पावडर अशीच याच्यात ठेवायची आणि अर्धी टाकी म्हणा किंवा एक गोणीला किंवा एक वापरली तरी चालेल. फक्त अशी कोठीच्या बाजूला म्हणा किंवा टाकीच्या बाजूला अशी कोपऱ्यात उभी करून ठेवून द्यायची. तर ते धान्य अजिबात वर्ष 2 वर्षे खराब होणार नाही. तर ही एक पॅकेट तुम्ही ना 2 वर्ष 3 वर्ष सुद्धा चालू शकता. पुढच्या वर्षी भरताना हे व्यवस्थित ठेवायचं. पुन्हा धान्य भरू त्यावेळेस असंच ठेवून द्यायचं. तर बघा असे मी 4 आणले आणि मागच्या वर्षीचे पण आहेत, त्याच्यामुळे मग मी काही जास्त आणलेले नाही आहे. त्याच्याच नंतर हे तांदूळ भरतं. मला तांदूळ सुद्धा भरून ठेवायचं आहे. तर तांदळाला मी ही बोरिक पावडर चोळून ठेवणार आहे म्हणजे तांदूळ खराब होणार नाही. आणि ज्वारीमध्ये सुद्धा हीच पावडर ठेवणार आहे. असंच पॅकेट ठेवायचं आहे, फोडायचं नाही. नाहीतर तुम्ही ती पावडर फोडून ठेवाल ना तर ते नाही बरं का, असंच ठेवून द्यायचं आहे. आणि काही ना गव्हाला सुद्धा ही बोरिक पावडर लावतात, पण गव्हाला लावायचं नाही. तांदूळ कसं आपण धुवून आणि भात घालतो तसं गहू म्हणजे डायरेक्ट आपण काढतो आणि दळायला नेतो, ते काही धुती नाही. त्याच्यामुळं मग गव्हाला ही पावडर वापरायची. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तांदळाला ही पावडर चोळून ठेवायची. तर ह्या टाकीमध्ये 50 किलो गहू भरलं. त्याच्यामुळे आता ना मी इथे एक अशी पावडरचं पॅकेट ठेवून देणार आहे. असं ठेवायचं आहे बरं का, डायरेक्ट असं फोडून वगैरे ठेवायचं नाही. अशीच पिशवी, फक्त पिशवी कापून घ्यायची आणि अशी ठेवून द्यायची. 50 किलोला एक पॅकेट ठेवायचं आहे पावडरचं. तर आता जेवढे बसतील याच्यात माझ्या मते 1.5 क्विंटल बसेल तर 3 ठेवील. आत्ता जेवण झालं आणि आज काही केस वगैरे काहीच विंचरले नाही. आज सकाळपासून कामात आहे, दळणं वगैरे झाले आणि आता हे गहू तांदूळ भरायला घेतलं आहे. तर तुम्ही गहू बघितलं, श्रीराम गहू आहे. आणि माझ्या वडिलांची गाडी पूर्ण नाशिकमध्ये पिकअप फिरते. माझा भाऊ पूर्ण पिकअप नाशिकमध्ये घेऊन फिरत असतो. का जे कोणी गहू म्हणा तांदूळ म्हणा सांगितलं ना का त्यांना घरपोच दिल्या जातं आहे. तर पूर्ण नाशिकमध्ये गहू आणि तांदूळ माझ्या भावांचं सप्लाय होतं आहे. तर तुम्ही गहू बघितलं किती स्वच्छ गहू आहे. मिलमधून मिलिंग करून आणलं, त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर ताडपत्र्यानं उन्हामध्ये ते गहू वाळवून आणि त्याच्यानंतरच गिरायकांना देतात, ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते. मग फक्त ते गहू आहे ना भरून ठेवायचं राहतं. नाही तर तुम्हाला माहितीच आहे गहू वाळवायचं म्हटलं का किती त्रास आणि तकलीफ असते. ते उन्हामध्ये वाळत घाला, पुन्हा काढून घ्या, खूप त्रास असतो. त्याच्यामुळे ना मग माझ्या माहेरी माझे आईवडील भाऊन ते नाशीच गहू वाळूनच आणि गिरायकांना देतात. तर कोणत्या ताईंना घ्यायचं असेल, माझं काय असं काही नाही, माझ्या वडिलांची पूर्ण गाडी दररोजच नाशिकमध्ये आहे. तर घ्यायचं असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी ना तुम्हाला आता माझ्या वडिलांचा आणि दोन्ही भावांचा फोन नंबरसुद्धा देते. तुम्हाला तांदूळ घ्यायचा असलं ना तरीच सांगा, कारण 1008 जिरा आणि इंद्रायणी तांदूळसुद्धा घरपोच होतं, गहूसुद्धा घरपोच होतं. आत्ता सध्या पण गहू आहेत, किती मला नाही माहिती, 10 क्विंटल का काहीतरी आहे असं म्हणत होते. तर चला तुम्हाला मी आता फोन नंबर दाखवते. हे बघा भारस्कर राईस मिल, ही माझ्या वडिलांची राईस मिल आहे. आणि ही ह्या गोणीचा ब्रँड माझ्या आईच्या नावाने छापलेला आहे, हिरा आईचं नाव आहे. हे इंद्रायणी तांदूळ आणि हे बघा भारस्कर राईस मिल, इथे पत्ता वगैरे आहे. आणि माझ्या वडिलांचा फोन नंबर आहे, भावाचा आहे, हे 2 भावांचे, एक वडिलांचा आहे. तर नाशिकच्या कोणत्या ताईंना घ्यायचं असेल ना तर नक्कीच फोन करा तुम्ही. आणि तुमचा फोन नंबर माझ्या भावांना वडिलांना द्यायचा, तुमचा ॲड्रेस सांगायचा का तुम्हाला घरपोच गहू तांदूळ होतील. किंवा तुम्हाला जायचं असलं ना तर तुम्ही मिलवरती सुद्धा जाऊन आणि गहू तांदूळ घेऊ शकता. म्हणजे माझ्या माहेरी जाऊन सुद्धा तुम्ही
घेऊ शकता. नाशिकपासून 30च किलोमीटर अंतरावर आहे माझं माहेर, त्याच्यामुळे तुम्ही जाऊन आणि आणू शकता. भरपूर जातात डायरेक्ट मिलवरती तांदूळ गहू घ्यायला. तर बघा आता इथं 1 क्विंटल गहू टाकलं आहे टाकीमध्ये. तर आता ही दुसरी पुडी ठेवते मी. हे बघा अशी उभी करून, आता अशी उभी करून ठेवायची आहे. ये बाई आता बघा, आता इथे बघाल तर ह्या टाकीमध्ये 1.5 क्विंटल गहू बसलं झालं आता गहू भरून. आता त्याला झाकण लावून द्यायला लागेल. आता ही नागलीसुद्धा भरून ठेवायची. नवीन नागली आणि ती सडून आणली आहे, म्हणजे व्यवस्थित करून आणली आहे. तर बघा एकदम दळण तिचं केलं आहे. तर ती सुद्धा आता भरून ठेवायची. तिच्यामध्ये काहीच टाकायचं नाही, ती अशीच ठेवायची ना बाई. तिच्यात काही नाही टाकायचं. ओके बरं. टाकीमध्ये ज्वारी भरून ठेवायची. कलरचं आहे ते, कलर निघत नाही आहे. ज्वारी भरायची. तर माझ्याकडे ना खूप मोठी प्लास्टिकची पिशवी आहे आणि डायरेक्ट आता ही गोणी याच्यामध्ये ठेवून देतो. अशीच गोण ठेवून हां, आणि याच्यामध्ये पण एक मी पावडरची पुडी टाकणार आहे, म्हणजे ज्वारीला कीड वगैरे लागणार नाही. आता ज्वारीमध्ये सुद्धा एक पॅकेट टाकते पावडरचं, म्हणजे कसं ज्वारीला कीड वगैरे लागणार नाही. आणि खूप गरम होऊन राहिले, घामाच्या धारा सुटलो हां. असं माझ्या वडिलांची इथून जे गव्हांना अशा प्लास्टिकच्या गोणी लावलेले राहतात, मोठ्या पिशव्या, म्हणजे ते गहू खराब होत नाही. आता हे आहे इंद्रायणी तांदूळ, त्याला बोरिक पावडर लावून ठेवायचे. आता इथे हे इंद्रायणी तांदूळ आहे, त्याला सुद्धा बोरिक पावडर लावून ठेवायची आहे, म्हणजे ते तांदळाला किडे वगैरे कीड आपण म्हणतो ना लागते, ती लागणार नाही. तरी बघा अशी असते पावडर असते आणि ती अशी तांदळामध्ये टाकायची आणि पूर्ण तांदूळ चोळून घ्यायचं. किती रुपयाचं पॅकेट आहे? 55 रुपयाचं हे छोटं पॅकेट आहे. तर अशी टाकून घ्यायची आणि पूर्ण तांदूळ, म्हणजे पूर्ण तांदळाला ती अशी चोळायची. बाई घे चोळून. हे मला दररोजचं वापरायला. हा या गुन्हे ठेव. आता हे बासमती तांदूळ आहे, या बासमती तांदळाला सुद्धा पावडर लावून ठेवायची आहे, म्हणजे ते सुद्धा खराब होणार नाही. हे बासमती तांदूळ मागच्या वर्षीचे तुम्हाला मी जवळून दाखवते. अजून ते खराब झालेलं नाही, कारण त्याला मी मागच्या वर्षी सुद्धा पावडर लावून ठेवली होती. बघा हे बासमती तांदूळ किती भारी तांदूळ आहे. हे सुद्धा माझ्या वडिलांच्याच राईस मिलमधलं आहे. हे जिरा 1008, हे सुद्धा माझ्या वडिलांच्याच राईस मिलमधलं आहे. बघा तांदूळ किती बारीक आहे ना, जिरासारखं, त्याच्यामुळेच त्याचं नाव जिरा आहे. हे इंद्रायणी, हे सुद्धा माझ्या वडिलांच्याच राईस मिलमधलं आहे बघा. आणि आत्ता हे सर्व तांदळांना पावडरी लावून ठेवलेत ना, तर वर्ष काय 2 वर्षेसुद्धा असेच असले ना तरी ते खराब वगैरे होणार नाही. आणि गहूसुद्धा खराब होणार नाही. गव्हाला पण आता आपण पावडर टाकली आहे गव्हामध्ये सुद्धा. इथे आता ही ज्वारी बांधून ठेवली व्यवस्थित बघा, तीसुद्धा खराब होणार नाही. आणि तिच्यातसुद्धा एक मी हे पावडरचं पॅकेट टाकलं आहे. तर ह्या जिरा 1008ला सुद्धा पावडर लावून ठेवायची आहे. फोडून घ्या बाई. आणि तांदूळ आपण धुवून घेतो, त्याच्यामुळे बोरिक पावडरचं काही प्रॉब्लेम नाही, फक्त गव्हाला नाही टाकायची. हे बघा सागाचे लाकडं आहे, ते वरती भरून ठेवायला घेतले गोडावनमध्ये. पूर्ण हे साग आहे.
पाणी नको लागेल ना, पाणी नको लागेल. लागलं हां, की खराब होईल. पावसात असेच ठेवले तर ते खराब होऊन जातील. तर म्हटलं काहीतरी फर्निचर वगैरे बनवता येईल त्याच्यासाठीच इथे. हां, पाणी आहे पण मग उगीच काय जास्त द्यायचं आणि ते ओतून जायचं ना थंड पाणी. बघा हे भाकरींचं तांदूळ आहे ते सुद्धा निवडून आणि भरून ठेवायचे. त्याच्यामध्ये सुद्धा मी एक पावडरचे पॅकेट टाकणार आहे, म्हणजे ते खराब होणार नाही, त्याला आळी वगैरे किंवा किडे वगैरे लागणार नाही. ज्या वेळेस गव्हाची पॅकिंग केली जाते ना, तर अशा गोण्यांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा टाकलेल्या राहतात आणि त्याच्यानंतर पॅकिंग करून देतात का, म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस कोठीमध्ये टाकीमध्ये नाही भरलं ना, अशाच गोणी व्यवस्थित ठेवल्या ना तर खराबसुद्धा होणार नाही. झाली माझी पावसाळ्याच्या आधीची तयारी. यालाच तर म्हणतात पावसाळ्याच्या आधीची तयारी. हे धान्य ना उन्हामध्येच भरायला लागते. पाऊस पडला आणि भरलं ना का ते धान्य खराब होऊ शकते, कारण पावसाचा गारवा लागतो आणि मग ते धान्य खराब होण्याची भीती असते. त्याच्यामुळे ऊन असतंय ना कडक, त्या वेळेसच भरून ठेवायचा. वरवंटा आणि पाटासुद्धा स्वच्छ धुवून घेतला, आता तो वरती ठेवून देते. भाकरीच्या तांदळासुद्धा एक पावडरचं पॅकेट टाकलं आहे आणि व्यवस्थित गाठ मारून गोण्यांना ठेवायचं आहे. तसंच ठेवायचं नाही, म्हणजे हवा वगैरे लागणार नाही आणि आपलं धान्यसुद्धा खराब होणार नाही. तर इथे बघा मी कपाटसुद्धा जिन्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण त्या कपाटामध्ये तुम्ही आता इथे बघाल तर हे बघा इथे मी गहू भरून ठेवले आणि गव्हावरती अशी एक गोणी टाकून ठेवले. वरतून एक असा कपडा टाकला आहे आणि हे गहू. त्याच्याच नंतर ह्या टाकीमध्ये खाली नागली आहे, इथे तांदूळ ठेवलं आहे, इथे जे भाकरींसाठी तांदूळ आहे ते ठेवलं आहे. ह्या टाकीमध्ये ज्वारी ठेवली आहे, ह्या टाकीमध्ये जुनं गहू आहे ते आता ते आधी वापरून टाकणार. आणि ह्या टाकीमध्ये सर्व भांडे आहेत, भांडे आणि काही बाहेरचे लॅम्प वगैरे ना ते ठेवलेत. तर बघा अशा पद्धतीने धान्य ठेवल्यावर कसं काय खराब होईल सांगा बरं तुम्हीच. हे बघा अशा पद्धतीने टाकीला लॉक आहे, त्याच्यामुळं धान्य टाकीला लॉक आहे, त्याच्यामुळं टाकीचं झाकणसुद्धा फिरत नाही. तर असं मी सर्व काही धान्य भरून ठेवलं आहे. चला व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.